नमस्कार फ्रेंड्स, एकतास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे झणझणीत असं गावठी चिकन. झणझणीत गावठी चिकनचा रस्सा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि झटपट अशा पद्धतीने होते. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही रेसिपी गावठी चिकन रस्सा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. गावठी चिकनचा रस्सा अगदी साध्या सिंपल अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. फ्रेंड्स, एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये आपण सुकं खोबरं ॲड केलेलं आहे. सुकं खोबरं अशा पद्धतीने बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. हे खोबरं आपण चांगले ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर बघा, हळूहळू त्याचा कलर चेंज होत आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तर खूप छान प्रकारे सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. नंतर याच कढईमध्ये आपण कांदा, अशा पद्धतीने उभा चिरलेला कांदा आहे, तो कांदा आपण ब्राऊन कलर येऊपर्यंत कढईमध्ये अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा आहे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. तर मसाल्यासाठीचा जो कांदा आहे तो खूप छान प्रकारे भाजला गेलेला आहे आणि त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण कांदा चांगला मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. तर हा कांदा आपण गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. तर फर्स्ट आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आपण भाजलेलं जे खोबरं आहे ते सुकं खोबरं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ते दिसेल, अगदी जाडसर अशा पद्धतीने ते तयार झालेली आहे पेस्ट. नंतर आपण त्यामध्ये कांदा जो भाजलेला आहे तो कांदा आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा देखील गार झाला की त्यामध्ये ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने त्याची पेस्ट तयार होईल. तर खूप छान प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे कांदा आणि सुक्या खोबऱ्याची. तर ही पेस्ट देखील आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे. तर मी हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत फ्रेंड्स. तर आपण 1 किलो चिकन आणलेलं होतं, गावठी चिकन आहे. तर त्याच्यासाठी आपण 2 टोमॅटो ॲड केलेले आहेत. तर हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, खूप छान प्रकारे टोमॅटो आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार झालेली आहे आणि एकसारखे अशा पद्धतीने ते बारीक झालेलं आहे मिक्सरमध्ये. तर मसाला आपला तयार झालेला आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे लवंग, दालचिनी, काळी मिरी याची आपण फोडणी दिलेली आहे. अगदी तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण त्याची फोडणी द्यायची आहे. नंतर आपण त्यामध्ये तेजपत्ता ॲड केलेला आहे आणि थोडंसं हिंगाची फोडणी द्यायची आहे. ते चांगलं एकत्र करून घेऊयात, आपण हलवून घेऊयात. नंतर आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट ॲड करायचं आहे. तर 1 चम्मचच आपण तिखट ॲड केलेला आहे यामध्ये. आणि नंतर आपण जो बारीक केलेला मसाला होता त्यामध्ये फर्स्ट आपण कांदा आणि खोबरं जे होतं ते आपण पहिल्यांदा त्यामध्ये तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि ते तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते मिक्स केलं पाहिजे, तेलामध्ये चांगलं भाजलं गेलं पाहिजे. तर आपण मसाला भाजूनच घेतला होता. नंतर त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी आणि कोथिंबीर जे होतं तयार केलेली पेस्ट ती आपण त्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती देखील आपण मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. जास्त आपल्याला भाजायची गरज लागणार नाही आहे, कारण आपण मसाला तयार करण्याआधी कांदा, खोबरं हे सर्व भाजून घेतलेलं होतं. पण टोमॅटो आणि कोथिंबीर जी आहे ती पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती डायरेक्ट. म्हणूनच आपण मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. जसजसा मसाला भाजत येईल तसतसा त्याचा कलर चेंज होईल. तर एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवून देणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो तेलामध्ये चांगला मिक्स होईल आणि तेलामध्ये चांगला शिजला जाईल. तर मॅरिनेट करण्यासाठी मी चिकन ठेवलेलं होतं, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे 2 ते 3 वेळा. नंतर त्यावरती आपण तिखट, मीठ, हळद, दही आणि चिकन मसाला हे सर्व ॲड केलेलं आहे आणि ते मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवून दिलेलं होतं. तर आपला मसाला देखील खूप छान प्रकारे तयार झालेला आहे, भाजून देखील आणि खूप छान प्रकारे शिजला देखील आहे तेलामध्येच.
तर बघू शकता खूप छान त्याला कलर आलेला आहे। तर हे चांगल्या प्रकारे एकदा आपण हलवून घेऊ। मिक्स झालेला तर आहेच आपला मसाला। तर कलर बघा खूप छान आलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये जे मॅरिनेट केलेले चिकन होतं ते त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला त्याला चांगला लागला जाईल अशा पद्धतीने चिकन एकत्र करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। तर बघा खूप छान प्रकारे मिक्स झालेला आहे। तर नंतर आपण त्यावरती झाकण लावून ठेवून देणार आहोत एक 5 मिनिटासाठी आणि जेणेकरून त्याला पाणी सुटेल। फ्रेंड्स 5 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता त्याला खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि त्याला पाणी देखील सुटलेलं आहे। तर हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी। जे मसाल्याचं पाणी होतं ते सर्व पाणी जे आहे ते आपण ॲड केलेलं आहे। नंतर 1 कप त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे परत एकदा आणि परत आपण त्याच्यावरती झाकण लावून शिजत ठेवणार आहोत। तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे बॉयलर चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण हे गावठी चिकन आहे याला थोडासा वेळ लागतो। तर एक 15 ते 20 मिनिटानंतर मी याचं झाकण उघडलेलं आहे आणि बघू शकता खूप छान प्रकारे चिकन बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे। तर याला आपण असंच गॅसवर ठेवणार आहोत, बारीक आचेवर। बारीक गॅसवर आपण उकळायला ठेवणार आहोत परत एकदा। तर आपण एकदा मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ, चेक करून घेऊ की चिकन चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे का नाही ते। तर बघा तर चिकनचा कलर देखील खूप छान आलेला आहे आणि चिकन बऱ्यापैकी शिजलं देखील आहे। तर आपण गॅस चालूच ठेवणार आहोत। तर चिकन आपले चेक करून झालेलं आहे। नंतर आपण यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे फ्रेंड्स। तर फ्रेंड्स गॅस आपण बंद केलेला आहे आणि झणझणीत अशा पद्धतीने आपलं गावठी चिकन तयार झालेलं आहे। खूपच साध्या आणि सिंपल पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी बनवून शेअर केलेली आहे आणि रेसिपी देखील तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्हाला अगदी साधी सिंपल अशी रेसिपी वाटेल। तर फ्रेंड्स खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपलं गावठी चिकन तयार झालेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला हवं असेल तर गावठी चिकन तुम्ही कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता, कारण की त्याला जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी। तर जे नॉर्मल बॉयलर चिकन असतं त्याला जास्त असा वेळ लागत नाही, तर त्याला आपण डायरेक्ट फोडणी देऊ शकतो। परंतु मी जे गावठी चिकन आहे ते डायरेक्ट आपण पातेल्यामध्येच शिजवून घेतलेलं आहे आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपलं गावठी चिकन तयार झालेलं आहे फ्रेंड्स। तर फ्रेंड्स तुम्हाला माझी ही रेसिपी अगदी साधी सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।